आज होती संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज अवनचा उपवास असल्यामुळे ना दिवस तसा स्लोच होता माझा, कारण आज नाश्त्याला ना फक्त माझ्यासाठी आणि जीवनसाठी ना चहा चपाती करायची होती आणि दुपारच्या स्वयंपाकाची काही गडबड नव्हती, कारण 2 टायमाच्या चपात्या ना मी आमच्यासाठी भाजून घेतल्या होत्या। नाहीतर रोज दुपारच्या जेवणाला काय करायचे हे सकाळी उठल्यापासून ठरवावे लागते, पण आज तसा निवांत दिवस होता। आता घरातली कामं वगैरे करून झाल्यावर ना संध्याकाळच्या भाजीसाठी आणि दुसऱ्या दिवशी शनिवार होता म्हणून कडधान्य भिजत टाकले, मग दुपारचे छान असे जेवणही करून घेतले। आता संध्याकाळची वेळ होती आणि उपवासाचे जेवण पण करायचे होते। आधी चहा पिऊन ना स्वतःला चार्ज करून घेतले, कारण जेव्हा आपल्याला एखादा दिवस निवांत असतो ना त्या दिवशी आपण काहीच करत नाही, त्या दिवशी तो दिवस पूर्ण आळसाचा असतो। खरं तर तो दिवस ना रिचार्ज करायचा असतो, तो निवांतपणा असतो ना तो अशा पीसफुल आपल्याला मनाला काहीशी शांती देणारा असायला पाहिजे। त्याच्यामुळे ना एका पुढच्या कामासाठी आपण ना एकदम चार्ज होतो। आता इथे माझी डाळ भाताची कुकर वगैरे लावून झाली होती। मग आज संकष्टी चतुर्थी होती तर उकडीचे मोदक झालेच पाहिजे म्हणून मी इथे ना मोदकासाठी पीठ पण मळून घेतले होते। मग डाळ भाजी आहे ना छान अशी फोडणीला टाकून घेतली आणि त्यानंतर लक्षात आले की बाबा आपला गॅसच संपलेला आहे। मग काय अवनला लावले कामाला, आणि जेव्हाही ना आपल्याला जेवणाला लेट होतो ना तेव्हा असं काहीतरी झालेच पाहिजे, आणि माझ्याबरोबर तर ना हे नेहमीच होतं। मग सिलेंडर वगैरे लावून झाल्यावर ना मोदक करायला घेतले, कारण तेवढंच माझं काम ना एक बाकी राहिलं होतं। आणि इथे नेहमीप्रमाणे जीवनची मदत हवीच, त्याच्याशिवाय ना माझ्या किचनमधले सर्व काम अधुरेच। मी पीठ मळून ठेवले होते, मग तो त्याचे गोळे करून देत होता, छोटी का होईना पण तेवढीच मदत। असो, मोदक वगैरे करून झाल्यावर ना मग ते उकडायला गॅसवर ठेवले आणि तेवढ्यात पाणी आलेले, मग ते आधी भरून घेतले। मग हाताबरोबर ना भांड्यांचा पसाराही आवरायला घेतला, कारण नंतर तो पसारा अजून वाढला असता। आता माझी किचनमधली कामं आवरून झाली होती। मग नावनं नैवेद्य तयार करून दिला, कारण की आज लवकरचा मुहूर्त होता। मग त्यांनी ना बाप्पाची पूजा वगैरे करून घेतली, बाप्पाला नैवेद्य दाखवला। मग मी पण ना बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि जेवून झाल्यावर ना भांड्यांचा पसारा आपली वाट बघत होता। आपल्याला जेवढा कंटाळा येतो ना तेवढा आमच्या ह्या लाडोबाला अजिबात येत नाही, त्याचीही लुडबुड तुम्ही बघू शकता। चला आजच्यापुरती एवढंच, आता भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत ना बाय बाय।